आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी अनुग्रह से हमें और भी एक दिन प्रभु ने दान दिया। देवाच्या मोठ्या कृपेने अजून एक दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। मिलकर के प्रभु का वचन को सीखने के लिए अवसर मिला आणि आपल्याला एकत्र मिळून प्रभूचं वचन शिकण्याची आपल्याला संधी मिळाली। सच्चाई हमें स्वतंत्र करता है आणि जे सत्य आहे ते आपल्याला स्वतंत्र करतं। हमेशा हमें आजादी में रहना चाहिए आणि नेहमी आपण स्वातंत्र्यामध्ये राहायला पाहिजे। तो जाने अनजाने कई लोग कई प्रकार अपने आप को गुलामी में सौंप रहे हैं आणि कळत न कळत पुष्कळ लोक आपल्या स्वतःला गुलामगिरीमध्ये सोपवत आहे। बहुत सावधान रहना चाहिए, खूप सावध रहा है ना। प्रभु ने हमें आजाद किया है, प्रभूने आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे और उस आजादी में बना रहना। आणि त्या स्वातंत्र्यामध्ये स्थिर रहा। हम उस सच्चाई को रोज और भी अधिक गहराई में प्राप्त करना, आणि ते जे सत्य आहे ते दररोज अधिक जास्त गहनतेमध्ये प्राप्त करा। प्रभु ने जब ये बातें कहा, किसे कहा? आणि प्रभूने ज्या वेळेला या गोष्टी सांगितल्या त्यावेळेला कोणाला सांगितल्या? विश्वासियों से कहा। आणि जे विश्वासणारे आहेत त्यांना सांगितल्या। यूहन्ना 8 अध्याय का 31-32 वचन। योहान त्याचं 8 अध्याय त्याचे 31 आणि 32 वचन। जब यीशु ने उन यहूदियों से जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा। जिन्होंने जो विश्वास नहीं किया उनसे प्रभु नहीं कहा था, आणि जे विश्वास नाही केला त्यांना प्रभू नाही सांगत, और जो विश्वास किया उनसे कहता है। आणि ज्यांनी विश्वास केला त्यांना प्रभू म्हणतो। क्या बोला? यदि तुम मेरे वचन में बने रहोगे तो सचमुच मेरे चेले ठहरोगे, तुम सत्य को जानोगे। सत्य को कौन जानेगा? आणि सत्याला कोण जाणेल? जो वचन पर बना रहेगा, आणि जे वचनावर स्थिर राहतील। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे, है ना। वचन पर बना रहने वाला ये सत्य को जानेगा, आणि जो वचनावर स्थिर राहतो तोच हे वचन जाणेल। वचन से थोड़ा भी धैर्य पाई जाएगा, आणि वचनाच्या थोडं पण उजवीकडे डावीकडे जाल तर वो व्यक्ति को ये सच्चाई का पहचान नहीं मिलेगा। आणि मग त्या व्यक्तीला या सत्याचा प्रकाश भेटणार नाही। फिर हमारे में सच्चाई होना चाहिए। कारण आपल्यामध्ये ते सत्य असायला पाहिजे। आज मैं सच्चा आजादी में है क्या? आज खरोखर मी त्या खऱ्या स्वातंत्र्यामध्ये आहे का? हमें ये बात को पारखना चाहिए। आपण या गोष्टीला पारखायला पाहिजे। उन्होंने हमें आजाद किया है तो उस आजादी में बना रहने के लिए भी सीखना चाहिए। आणि प्रभूने आपल्याला जर स्वातंत्र्य दिलेलं आहे तर त्या स्वातंत्र्यामध्ये राहण्याचं आपण शिकायला पाहिजे। गलातियों में पौलुस बोलता है, गलातियों 5 अध्याय का 12 वचन में। आणि गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है, अतः इसी में स्थिर रहो। उसी में स्थिर रहो, दासत्व के युवा में फिर से ना जूतो। प्रियो, उस दासत्व का युवा में पड़ा हुआ अनुभव हमको याद है, आणि गुलामगिरीच्या त्या झू मध्ये आपण पडलेला असतानाचा अनुभव आपल्याला ठाऊक आहे। इसलिए हमें हमेशा उस सत्य वचन पर बना रहना। आणि म्हणूनच त्या सत्य वचनावर आपण स्थिर राहायचं। आज हम प्रभु की उपस्थिति में आया। आज आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो। कैसे आया? कसं आलो? है ना। विश्वास से आया कि नहीं? विश्वासाने आलो का नाही? और विश्वास में नहीं आया तो विश्वास के बिना आने वाला कोई भी बातों में प्रभु को प्रसन्न नहीं। आणि जर विश्वासाने नाही आलो तर मग विश्वासाखेरीज कुठल्याही गोष्टीमध्ये प्रभूला प्रसन्नता नाही, है ना। अपने जीवन में हमको हरेक बात में प्रभु को प्रसन्न करे, उस इच्छा में हरेक काम करना चाहिए। आणि आपण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये पडताळून बघायचं आहे की प्रभूला मी प्रसन्न करत आहे का। अगर हम ऐसा नहीं है, असं नाही तर कितना बड़ा धोखा हो जाए, आणि केवढी मोठी फसगत होईल। तो प्रभु सबको अनुग्रह दे आणि प्रभू सगळ्यांवर कृपा करो। हम लोग कल मानव एक खास बात की ओर हमारा ध्यान आ रहा था, आणि एका विशेष गोष्टीकडे काल आपल्याला लक्ष येत होतं, है ना। मानव युदा का बारे में, आणि इस्करियोत यहूदा संबंधाने युदा का बारे में कुछ विशेष बात हम लोग देखते हैं, आणि यहूदा संबंधाने आपण काही विशेष गोष्टी पाहतो। उसके बारे में थोड़ा और भी देख करके हम आगे बढ़ेगा, आणि त्याच्या संबंधाने थोडंसं आपण पाहून पुढे जाऊया। मतलब युदा का बारे में यीशु मसीह ने क्या गवाही दी, आणि यहूदा संबंधाने प्रभू येशू ख्रिस्ताने काय साक्ष दिली, है ना। यूहन्ना का सुसमाचार 6 अध्याय का 70 और 71 वचन। योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 70 आणि 71 वचन। यीशु मसीह युदा का बारे में कहता है, आणि प्रभू येशू ख्रिस्त यहूदा संबंधाने असे म्हणतो, यीशु ने उन्हें उत्तर दिया, क्या मैंने तुम 12 को नहीं चुना? तो भी तुम में से एक व्यक्ति शैतान है। यह उसने शिमोन इस्करियोती के पुत्र यहूदा के विषय में कहा था, क्योंकि वही जो 12 में से एक था, उसे पकड़ने वाला था। देखिए यहाँ पर हम देखते हैं कि मतलब उनमें से एक शैतान है पड़ा, आणि तुमच्यापैकी एक शैतान आहे असं म्हटलं। तो कितना भयंकर एक प्रयोग है, आणि किती मोठा हा शब्द प्रयोग आहे। मतलब ये प्रयोग सिर्फ मतलब युद्ध का बारे में बनाया, आणि हा जो शब्द प्रयोग आहे फक्त यहूदा संबंधाने केला आहे, है ना। तुम में से एक
शैतान है आणि तुमच्यापैकी एक शैतान आहे. ये कैसा प्रयोग है? आणि हा कसं काय शब्द प्रयोग आहे? मतलब ऐसा एक प्रयोग प्रभु ने मतलब किसी के बारे में नहीं बोला. आणि असा एक शब्द प्रयोग प्रभूने अजून दुसऱ्या कोणा संबंधाने नाही केला. और युद्ध के बारे में और भी एक शब्द प्रभु ने इस्तेमाल किया. आणि एवढ्या संबंधाने अजून एक त्याला उपमा प्रभूने दिली. मतलब युद्ध 17 अध्याय 12 वचन में. आणि योहान त्याचा 17 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये आहे. उसका 17 अध्याय 12 वचन में. तो मैं तेरे उस नाम से जो तूने मुझे दिया है उसकी रक्षा की. मैंने उनकी चौकसी की और विनाश के पुत्र को. देखा कौन सा पुत्र? विनाश का पुत्र. आणि विनाशाचा पुत्र. देखा मतलब एक शैतान है. आणि पहिला यहुद्याला म्हटलं की तो शैतान आहे. और दूसरा बोलता है कि वो विनाश का पुत्र. आणि दुसरं म्हटलंय की तो शैतान विनाशाचा पुत्र. मतलब ये दोनों प्रयोग से यीशु मसीह ऐसा कहना है तो उसका पीछे एक बड़ा गहरा बात. आणि हे दोन शब्द प्रयोग इस्करियोत यहुदाला जर वापरायचं तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. अभी हमने देखा कि वो जो जानवर वो मतलब समुद्र से निघ रहा था. आणि तो पशु जो समुद्रामधून बाहेर येतो. प्रकाश 11 अध्याय 7 वचन. प्रकटीकरण 11 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये. वो पशु अगाध कुंड में से निकलेगा. आणि तो पशु अथाह कुंडामधून येईल. ये पशु कौन है? हा पशु कोण आहे? मसीह. अच्छा हो गया आणि हो गया. आता तुम्हाला एकदम ते पक्क लक्षात राहिलं. लेकिन ये पशु विरोधी मतलब कहाँ से आ रहा है? आणि हा जो ख्रिस्त विरोधी तो कुठून येत आहे? अगाध कुंड से आ रहा है. आणि अथाह कुंडातून येत आहे. अगाध कुंड में कब गया? आणि अथाह कुंडामध्ये तो केव्हा गेला? विरोधी अगाध कुंड से आना है तो अगाध कुंड में कब गया? आणि अथाह कुंडातून जर ख्रिस्त विरोधाला बाहेर यायचं तर तो अथाह कुंडामध्ये केव्हा गेला? अब हमारे में बाइबल में सिर्फ एक ही व्यक्ति के बारे में ऐसा लिखा है वह अपनी जगह में चला गया. आणि बायबल मध्ये फक्त एकच व्यक्ती संबंधाने असं लिहिलं की तो आपल्या ठिकाणी गेला. देखो ऐसा किसी के बारे में बाइबल में नहीं कहा. आणि असं कोणा संबंधाने नाही म्हटलेलं. वो ध्यान से समझना. मला प्रेरित 12 अध्याय 24 वचन. प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याचं 24 वचन. और एक प्रार्थना की, हे प्रभु तू जो सबके मन को जानता है यह प्रकट कर कि वह सेवकाई प्रेरिताई का पद दे जिसे यहूदा छोड़कर अपने स्थान को चला गया. अब उसी अड्रेस करना अपनी स्थान को चला गया. आणि 25 में ओके. आप उसमें 25 में आप लोग 25 में ना. आणि ते 25 वचनामध्ये आहे की यहूदा तो आपल्या स्थानी गेला. कहाँ गया? कुठे गेला? अपनी स्थान को. आणि आपल्या ठिकाणी. लेकिन इससे पहले मरा हुआ भक्तों के बारे में क्या बोला? आणि याच्या अगोदर मेलेले जे भक्त आहे त्याच्या संबंधाने काय म्हटलंय? अपने जन्म में जाकर के मिला. आणि ते आपल्या लोकांशी जाऊन मिळाले. मला उसके लिए मैं आपको वचन पढ़ाता हूँ. उत्पत्ति 25 अध्याय उसका 8 वचन. उत्पत्ति 25 अध्याय त्याचं 8 वचन. अब्राहम का बारे में हम पढ़ता है. आणि अब्राहम संबंधाने आपण पाहतो. अब्राहम का दीर्घायु होने के कारण अर्थात पूरे बुढ़ापे की अवस्था में प्राण छूट गया और वह अपने लोगों में जा मिला. उधर अटल करना. क्या हुआ? अपने लोगों में जा मिला. अपने लोगों में जाकर के जा मिला. आणि आपल्या लोकांशी जाऊन तो मिळाला. युदा काही ऐसा नहीं. आणि यहूदा तिथे गेला असं नाही. देखा अपने लोगों में जाकर के मिला. आणि आपल्या लोकांना जाऊन तो मिळाला. उसका 17 वचन. आणि त्याचं 17 वचन. इस्माइल की सारी आयु 137 वर्ष की हुई. तब उसके प्राण छूट गए और वह अपने लोगों में जा मिला. देखा अपने लोगों में जा मिला. आणि मग तो आपल्या लोकांना जाऊन मिळाला. उसका 35 का 29. आणि उत्पत्ति 35 अध्याय त्याचं 29 वचन. और ईसा का प्राण छूट गया और वह मर गया और वह बूढ़ा और पूरी आयु का होकर अपने लोगों में जा मिला. देखा अपनी लोगों में जा मिला. आणि आपल्या लोकांना जाऊन तो मिळाला. और एक वचन पढ़ेंगे उसका 49 का 33. आणि एक उत्पत्ति 49 अध्याय त्याचं 33 वचन. जब अपने पुत्रों को आज्ञा दे चुका तब अपने पाँव खाट पर समेट प्राण छोड़े और अपने लोगों में जा मिला. देखा मतलब क्या है कि भक्त लोग जो भी मरा वो अपने लोगों में जाकर मिला. आणि भक्त जे मेले ते जाऊन आपल्या लोकांना मिळाले. और इस्करियोत योद्धा ऐसा नहीं. आणि इस्करियोत योद्धाचं असं नाही. वो अपने स्थान में लौटा. आणि तो आपल्या ठिकाणी परतला. देखा इसका मतलब उसका स्थान
वो कहां से आया वहां पर लौटा, आणि त्याचं स्थान म्हणजे तो जिथून आला परत तिथे पोहोचला. उसका बारे में यहाँ पर प्रकाशित वाक्य में क्या लिखा वो ध्यान से समझना है. आणि त्याच्या संबंधाने या ठिकाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं खूप लक्ष देऊन समजून घ्या. प्रकाशित वाक्य 17 अध्याय का 8 वचन. प्रकटीकरण 17 अध्याय त्याचं 8 वचन. वह पहले तो था. देखा वो प्रयोग देखना. जो पशु तूने देखा, पशु मीन्स पशु विरोधी. बार बार मैं इसलिए बोलता है आप उसको कह तो दूसरा ना समझे. पहले तो था पर अब नहीं है. अब नहीं है और अथाह कुंड से निकलकर विनाश में पड़ेगा. और पृथ्वी के रहने वाले जिनके नाम जगत की उत्पत्ति के समय से जीवन की पुस्तक में लिखे नहीं गए, इस पशु की यह दशा देखकर कि पहले था और अब नहीं है और फिर आ जाएगा, अचंबा करेंगे. त्यावर 4 प्रयोग देखा आपने. आणि या ठिकाणी 4 प्रयोग बघा. आपने उस 8 वचन में इस पशु का बारे में 4 प्रयोग है. आणि 8 वचनामध्ये या पशु संबंधाने 4 शब्द प्रयोग आहे. क्या क्या है आणि ते काय काय आहे. वो पहले था आणि तो पहिले होता, अभी नहीं है. आता नाहीये. और वो अगाध कुंड से आता आणि अथाह कुंडामधून तो येतो और नाश में जाता आणि नाशामध्ये जातो. कितना बात. 4 गोष्टी. आपको आप लोग ऐसा पॉइंट को बाइबल का वजन में वो एक का अंडरलाइन करके 1 2 3 4 ऐसा आप लोग निशाना डालेगा तो अगली बार में पढ़ने के टाइम पर आपको ये बात सिखाया था, इसलिए तुरंत 2 बात याद आए. आणि मग तुम्ही बायबल मध्ये जे वचन आहे त्याला अंडरलाईन करून 1 2 3 4 असे जर नंबर दिले तर मग पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला हे वचन वाचायला सांगू त्यावेळेला तुम्हाला आठवेल की हे शिकवलं होतं. अंत्यक्रिस्त इससे पहले दुनिया में कब था. आणि मग याचा अर्थ हा ख्रिस्त विरोधी जगामध्ये याच्या अगोदर केव्हा होता. सब लोग इथे ध्यान देना. आणि सगळ्यांनी इकडेच लक्ष द्या. आप लोग अभी लिखना सब छोड़ दो आणि आता हे लिहिणं सोडून द्या. ये थोड़ा गंभीर विषय इसलिए आपको मैं समझने के लिए बोलता हूँ. आणि हा जरा गंभीर विषय म्हणून समजण्याकरता मी तुम्हाला सांगत आहे. ये मसीह विरोधी इससे पहले मन कब था दुनिया में. आणि हा ख्रिस्त विरोधी या जगामध्ये याच्या अगोदर केव्हा होता. करेक्ट. जब इस्करियोत यहूदा ये दुनिया में था उस समय में तो मसीह विरोधी था, वो इधर ही था. आणि इस्करियोत यहूदा ज्या वेळेला मनुष्य होणे या जगामध्ये होता त्या वेळेला तो ख्रिस्त विरोधी त्याच्यामध्ये होता. परंतु जब योहन्ना ये पत्र लिख रहा था आणि ज्या वेळेला योहान हे पत्र लिहित होता उस समय में वो दुनिया में नहीं था. आणि त्या वेळेला तो जगामध्ये नव्हता. दूसरा बात क्या था. अब नहीं था. आणि आता नाहीये. अब नहीं है. आता नाहीये. फिर तीसरा आणि तिसरं मतलब वो अगाध कुंड से आएगा. आणि तो अथाह कुंडामधून बाहेर येतो. अगाध कुंड से आने वाला कौन है. आणि अथाह कुंडामधून बाहेर येणारा कोण आहे. वो पशु. आणि तो पशु वो मसीह विरोधी आणि तो ख्रिस्त विरोधी है और वो नाश में जाएगा. आणि तो नाशामध्ये जाईल. इसका मतलब क्या है. याचा अर्थ काय प्रियांनो. मतलब इस आने वाला वो जो पशु मसीह विरोधी भले दुनिया में था वो मसीह के साथ था. आणि तो येणारा तो जो पशु आहे तो कोण आहे. तो ख्रिस्त विरोधी आहे. तो याच्या अगोदर होता आणि तो प्रभू येशू सोबत होता. मसीह विरोधी कोण आहे. आणि याचा अर्थ हा ख्रिस्त विरोधी कोण आहे. इस्करियोत यहूदा. प्रेज लॉर्ड. इतना बड़ा बात है ना. आणि किती मोठी गोष्ट आहे ना. वो यीशु मसीह के साथ भी रहा आणि तो प्रभू येशू ख्रिस्तासोबतही होता. और उन्होंने कभी भी मानव प्रभु यीशु को प्रभु करके नहीं पुकारा. आणि येशू ख्रिस्ताला कधीही त्याने प्रभू म्हणून हाक नाही मारली है ना. यहूदा इस्करियोत कभी भी यीशु को प्रभु करके कभी नहीं कहा. आणि इस्करियोत यहूदाने कधीही येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून हाक नाही मारली. बाकी चेले लोग सब प्रभु प्रभु बोलता था लेकिन इस्करियोत यहूदा नहीं बोलता था. वो सिर्फ एक शब्द यूज किया गुरु. आणि इतर सर्व शिष्य येशू ख्रिस्ताला प्रभू प्रभू म्हणून हाक मारायचे. पण इस्करियोत यहूदाने कधीही येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून हाक नाही मारली. तो फक्त गुरु असं म्हणायचा. वो मसीह विरोधी था. आणि प्रियांनो तो ख्रिस्त विरोधी होता. तो यहाँ पर हमारा हम लोग ये जो 13 अध्याय जो पढ़ता है आणि ज्या वेळेला आपण हा 13 अध्याय पाहतो उसमें 2 भाग है. वो 13 अध्याय 2 भाग है. आणि 13 अध्याय जे आहे ते 2 भाग आहे. उसका 1 से 10 तक वचन जो है आणि त्याचे 1 ते 10 वचन जे आहे ये एक प्रकार बोलेगा तो एक पॉलिटिक्स लीडर के बारे में आणि एक राजनैतिक जो नेता आहे त्याच्या संबंधाने आहे. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य वो पॉलिटिक्स लीडर कोण आहे. आणि राजनैतिक नेता तो कोण आहे. मसीह विरोधी आणि तो ख्रिस्त विरोधी. आणि ख्रिस्त
ख्रिस्त विरोधी वो समुद्र से मतलब आता है आणि तो समुद्रामधून येतो. वो जानवर मतलब वो जानवर समुद्र से आता आणि तो पशु समुद्रातून येतो. वो मसीह विरोधी है आणि तो ख्रिस्त विरोधी आहे. परंतु जब 11 से 18 तक आणि 11 ते 18 वचनापर्यंत ये एक धार्मिक नेता है. आणि हा एक धार्मिक नेता आहे. ये धार्मिक नेता कौन है? आणि हा धार्मिक नेता कोण आहे? वो कहाँ से आता? तो कुठून येतो? पृथ्वी से आता. आणि तो पृथ्वीमधून येतो. ये है झूठा भविष्य आणि हा आहे खोटा संदेष्टा. इनका दोनों का भी अंदर समझ में आया. आणि या दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला ना? बहुत ध्यान से सुनने वालों को ही थोड़ा समझेगा. आणि खूप लक्ष देऊन ऐकणाऱ्यांनाच ते समजेल. तो अरे मसीह विरोधी कहाँ से आता? आणि पहिला जो ख्रिस्त विरोधी आहे तो कुठून येतो? समुद्र से आता. समुद्रातून येतो. वो मतलब मसीह विरोधी है आणि तो ख्रिस्त विरोधी आहे. और वो एंटी क्राइस्ट है मतलब मसीह विरोधी या मतलब युदा इस्करियोती है. आणि तो इस्करियोती यहूदा आहे. और दूसरा यहाँ पर जो एक धार्मिक नेता जो है आणि एक धार्मिक नेता जो आहे वो दुनिया से आता है. आणि तो पृथ्वीवरून येतो. वो है झूठा भविष्य आणि तो आहे खोटा संदेष्टा. है ना. ये आकर के क्या करता? हा येऊन काय करेल? मतलब मसीह विरोधी का या एंटी क्राइस्ट का और सर्प का मूर्ति बना करके उसको पूजा करने के लिए लोगों को परवाएगा. आणि मग हा जो खोटा संदेष्टा आहे तो काय करेल? जो अजगर म्हटल्या गेलेला सैतान जो आहे त्याला आणि तो पशु म्हणजे जो ख्रिस्त विरोधी आहे या दोघांची मूर्ती मंदिरामध्ये ठेवेल आणि लोकांना त्याच्या संबंधाने भुरळ पाडेल की त्यांची तुम्ही आराधना करा. आपको मालूम है मनुष्य को 6वां दिन में बनाया गया आणि मनुष्याला 6व्या दिवशी बनवण्यात आलं. और आपको मालूम है जब परमेश्वर का लोगों का एक बहुत बड़ा एक दुश्मन था इस्राएल के खिलाफ में खड़ा हुआ गोलियात. आणि परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे यहुदी लोकांचा एक मोठा शत्रू होता तो म्हणजे गोलियत. गोलियात का विषय अगर परखेगा आणि गोलियतचं वैशिष्ट्य जर आपण पारखलं तर बहुत प्रार्थना के साथ आत्मा का अधीन रहना है. आणि खूप प्रार्थनापूर्वक आत्म्याच्या अधीन राहा. प्रेज द लॉर्ड. कुछ मानव रिकॉर्ड दिखता है इसलिए आपको मैं चेतावनी दे रहा हूँ. आणि काही अशी अडखळण दिसता म्हणून मी तुम्हाला सावध करत आहे. आत्मा का फल प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता, संयम. परिक्रमा में आत्मा का अधीन है कि नहीं? आणि पारका मी आत्म्याच्या अधीन आहे का? आपको ये वचन कोई भी व्यर्थ नहीं जाना चाहिए. आणि हे कुठलंही वचन व्यर्थ नको जायला. जब पहला शामुएल उसका 17 अध्याय 4 से 7 तक का जो वचन पढ़ेगा पहिलं शामुएल 17 अध्याय 4 ते 7 वचन ज्या वेळेला आपण वाचू तब ये गोलियात का बारे में कुछ वर्णन मिलता है. आणि गोलियत संबंधाने आपल्याला काही वर्णन भेटतं. ये गोलियात का ऊंचाई कितना है? आणि गोलियतची उंची किती आहे? 6 हाथ आणि 6 हात. मतलब और उन्होंने जो मतलब पहना हुआ उनका हथियारों का वर्णन जो है वो 6 प्रकार का हथियार है. आणि त्याने परिधान केलेले जे शस्त्र आहे ते 6 प्रकारचे शस्त्र आहे. पढ़िएगा उसको. 4 ते 7 वचन वाचा. तब फलिस्तियों की छावनी में से गोलियत नामक एक वीर निकला जो गत नगर का था और उसकी लंबाई 6 हाथ 1 बीता थी. उसके सिर पर पीतल का टोप था. देखा एक सिर पर और वह एक पत्थर का झिलम पहने हुए था. 2 जिसका तोल 5000 शेकेल पीतल का था. उसकी टांगों पर पीतल के कवच थे. 6 और उसके कंधों के बीच बर्फी बंधी थी. 4 उसके भाले की छड़ चुनाई के डोंगी के समान थी. 6 और उस भाले का फल 600 शेकेल लोहे का था. मतलब इसमें 6 सविशेषता उनके पहनावे में था. आणि गोलियतने परिधान केलेले जे शस्त्र आणि कपडे त्याचे 6 वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेले आहे. आपको मालूम है जो नेबुकदनेस्सर ने खड़ा किया हुआ वो मूर्ति का भी इस प्रकार का कुछ विशेषता है. आणि नेबुकदनेस्सरने उभारलेली जी मूर्ती आहे तिची सुद्धा हे 6 प्रकारचे वैशिष्ट्य आहे. जब दानिएल उसका 3रा अध्याय है उसका 1 से 7 तक पढ़ना चाहिए. दानिएल त्याचा 3रा अध्याय 1 ते 7 वचन वाचायला पाहिजे. लेकिन इतना टाइम नहीं, टाइम बचाने के लिए उसका पहला वचन और 5 वचन पढ़ेंगे. आणि पहिलं वचन आणि 5 वचन वाचा. नबूकदनेस्सर राजा ने सोने की एक मूरत बनवाई जिसकी ऊंचाई 60 हाथ. देखा 60 हाथ और चौड़ाई 6 हाथ की थी. 6 हाथ की थी. मतलब 6 मतलब उसमें विशेषता याद रहने वाली बात 6 का मतलब संख्या में आता. आणि 6 च्या संख्येने ते येतं.
5वें, जिस समय तुम नरसिंगे। मतलब यहाँ पर बचाने वाला चीजें 6 बातें आणि या ठिकाणी वाजवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या 6 गोष्टी आहेत. थोड़ा रुक रुक करके पढ़ना है. जिस समय तुम नरसिंगे, नरसिंगे, बांसुरी, वीणा, सारंगी, सितार. देखो 6 प्रकार का वाद्य घोष है आणि 6 प्रकारचे ते वाद्य तंतु आहेत. तो इसका मतलब क्या है कि याचा अर्थ काय आहे? ये 6 संज्ञा पगने से बाइबल में एक गुप्त रीति में मसीह लोगों की खिलाफ में आते हुए देखता है. आणि ही जी 6 संख्या आहे ती गुप्त रीतीने ख्रिस्ती लोकांच्या विरोधामध्ये येताना आपण पाहतो. तो इसलिए ये जो 666 नंबर का मोहर जो भी नहीं लेगा उनको सबको काटा जाए. आणि म्हणून 666 अंकाचा शिक्का जो कोणी घेणार नाही त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. महाक्लेश का दिनों में उपनगर में एक खड़ा करेगा, गांधी नगर में एक खड़ा करेगा, आगे द्वार के पास एक खड़ा करेगा साइड, वो मतलब लंबा सा, वो आप देखा ना मतलब बनेगा इसमें दिखा रहे के लिए कुछ है नहीं, स्लाइड दिखाई देगा, स्लाइड इसमें नहीं, वो 2 खंबा, उसके बीच में लोहा का ऐसा प्लेट है, वो तेज है, वो मतलब उधर से छोड़ेगा तो स्पीड में हमें उसके बीच में इंसान को लेटाएगा, ऐसा लेटाएगा बराबर हाथ गिड़ा कट जाएगा. मतलब इस प्रकार स्लाइड पूरे जगह पर लगाएगा. आणि अशा प्रकारचे मोठे मोठे 2 खांब उभे केले जातील आणि त्याच्यामध्ये लोखंडाच्या प्लेट्स या लावल्या जातील आणि ठिकठिकाणी ते लावल्यानंतर त्या मनुष्याला त्याच्या खाली झोपवण्यात येईल आणि मग ती प्लेट वरतून खाली सरकेल, बरोबर त्याच्या ती मानेवर पडेल आणि त्याचे डोकं त्याच्या शरीरापासून वेगळं केलं जाईल. एक अभी वो भी ओपन रहेगा आणि ते सगळ्यांसमोर राहील. मतलब कोई भी मतलब मसीह विरोधी की बात के खिलाफ में जाता है उनको ओपन इस प्रकार आणि जो कोणी ख्रिस्त विरोधामध्ये जातो त्याला सगळ्यांसमोर अशा प्रकारे मारून टाकण्यात येईल. मला प्रकाश के 20 अध्याय इसका 4 वचन, प्रकटीकरण 20 अध्याय त्याचं 4 वचन. फिर मैंने सिंहासन देखे और उन पर लोग बैठ गए और उनको न्याय करने का अधिकार दिया गया. मैंने उनकी आत्माओं को भी देखा जिनके सिर यीशु की गवाही देने और परमेश्वर के वचन के कारण काटे गए. मतलब ऐसा बहुत से लोग वहां पर पहुंचे आणि असे पुष्कळ लोक त्या ठिकाणी पोहोचले. रोज पेपरों में ये भरा रहेगा आणि दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये या बातम्या असतील. मतलब गांव कितने लोगों को कौन मला उसका नाम सगळी वो मला बात को बताई जाए. आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी कोण लोकांना त्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी लिहिलेलं असेल की त्यांना मारून टाकलं. मतलब हरेक लोग मसीह विरोधी का हरेक बात डरते हुए कांपते हुए मानेगा. आणि प्रत्येक मनुष्य ख्रिस्त विरोधाच्या गोष्टी ज्या आहेत त्या भीत कापत मान्य करेल. अभी नहीं मानने वाला आणि जो कोणी नाही मानत तो उनको इस प्रकार काटा जाएगा आणि अशा प्रकारे त्याला मारून टाकण्यात येईल. बहुत भयंकर दिन है आणि खूप भयंकर तो दिवस आहे. तो यहाँ पर एक और एक बात को हमें अच्छा समझना है. अजून एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायची है. मसीह और मसीह विरोधी को थोड़ा पहचानना मतलब साधारण लोगों के लिए बहुत कठिन बात है. आणि ख्रिस्त विरोधाला आणि ख्रिस्ताला ओळखणं हे साधारणरित्या खूप कठीण राहील. तो मसीह और मसीह विरोधी का फर्क क्या है थोड़ा शॉर्ट में आपको बताएंगे. आणि ख्रिस्त विरोधी यांच्यामध्ये असलेला फरक थोडक्यात सांगतो. आप अपना पन्ने में उसको 2 भाग में फोल्ड करके ऐसा लिखना. आणि तुम्ही आपला जो पान आहे त्याचे 2 भाग करून याच्यामध्ये लिहा. एका बाजूला ख्रिस्त आणि दुसऱ्या बाजूला ख्रिस्त विरोधी असं लिहा आणि मग त्याची एक मुद्दे यांच्यामध्ये असणारा फरक आपण पाहू. कम से कम 13 फर्क में आपको बताएंगे. आणि 13 फरक मी तुम्हाला कमीत कमी सांगेल. मतलब क्योंकि ये सब हमको जान करके दूसरों को समझाना हमारे लिए बहुत जरूरी बात है. आणि आपण जाणून घेऊन इतर लोकांना समजून सांगणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके मैंने पहला मसीह उस कॉलम में लिखना. मसीह कौन है? मसीह परमेश्वर का भक्ति का भेद है. आणि ख्रिस्त कोण आहे तर परमेश्वराच्या भक्तीचं तो रहस्य आहे. मतलब ये एक विषय के संबंध में दूसरा साइड में भी बोलेगा, उसके सामने आप मतलब एक करके उसका भी लिखना. आणि मग ख्रिस्त विरोधाचा पहिला मुद्दा जसं तुम्ही ख्रिस्ताचा पहिला मुद्दा हे लिहिला की परमेश्वराच्या भक्तीचं रहस्य म्हणजे ख्रिस्त आहे, तसं ख्रिस्त विरोधाचा पहिला मुद्दा लिहा. पहिला मुद्दा क्या है? वो अधर्मी भेद है आणि तो अनीतीचं रहस्य आहे. अच्छा, ये भक्ती का भेद मैंने आपको वजन नहीं दिया. आणि भक्तीचा भेद त्याच्यासाठी
संदर्भ हा आहे पहला तिमोथी 3:16 पहिलं तिमोथेला पत्र 3रा अध्याय 16 वचन। सबको वजन इतना नहीं आता होगा, इसलिए वजन भी बताता है। आणि वचनही तुम्हाला सांगतो ज्यांना नसेल माहिती। और मसीह विरोधी कौन है आणि ख्रिस्त विरोधी कोण आहे? उसी सब्जेक्ट पर, उसी विषय पर वो ये भक्ति का भेद है तो मसीह विरोधी अधर्म का भेद है। आणि ख्रिस्त जो आहे तो भक्तीचं रहस्य आहे, तर ख्रिस्त विरोधी अनीतीचं रहस्य आहे। दूसरा थिस्सलुनीकियों 2रा अध्याय उसका 7 वचन। दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र 2रा अध्याय त्याचं 7 वचन। और दूसरा नंबर पॉइंट दूसरा, आणि दुसरा मुद्दा ख्रिस्ता संबंधाने प्रभु यीशु मसीह स्वर्ग से उतर कर आया आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरून आला। बहुत सावधानी की बात है आणि खूप सावधतेची ही गोष्ट आहे। यूहन्ना 6 अध्याय का 38 वचन आणि योहान 6 अध्याय 38 वचन। आप लोग इतना स्पीड में लिख पा रहा है आणि एवढं पटापट तुम्हाला लिहायला जमत आहे का? अगर आपको लिख नहीं पाया तो थोड़ा हाथ खड़ा करना बीच में। आणि जो नहीं लिहू शकला त्याने जरा हात वर करा। दूसरा नंबर, प्रभु यीशु मसीह स्वर्ग से उतरा है। आणि दुसरा मुद्दा ख्रिस्ता संबंधाने की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरून आला, त्याच्यासाठी संदर्भ आहे योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 38 वचन। तो अभी उसी जगह पर मसीह विरोधी के बारे में क्या बोलता? आणि दुसरा मुद्दा ख्रिस्त विरोधी संबंधाने वो अगाध कुंभ से निकला था। आणि ख्रिस्त विरोधी जो आहे तो अथाह कुंडातून वर येतो। देखा, यीशु मसीह ऊपर से आया आणि येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला और मसीह विरोधी नीचे से आता। आणि ख्रिस्त विरोधी अथाह कुंड म्हणजे खालून वरती येतो पृथ्वीवर। प्रकाशित वाक्य 11 का 7। प्रगटीकरण 11 अध्याय त्याचं 7 वचन। मुझे लगता है कि आप लिख पा रहा है आणि मला असं वाटतं तुम्ही लिहू शकत आहात। मला नए लोगों के लिए थोड़ा कठिन रहेगा आणि जे नवीन आहे त्यांच्यासाठी थोडं कठीण जाईल, लेकिन फिर भी आपके लिए हम थोड़ा रुकते हैं। आणि तरी तुमच्या करता मी थांबतो। और तीसरी बात, आणि तिसरा मुद्दा ख्रिस्ता संबंधाने यीशु मसीह हमेशा अपने आप को नम्र और दीन किया। आणि येशू ख्रिस्ताने नेहमी स्वतःला नम्र आणि दीन केलं। देखा, मसीह लोगों का भी खूब ये होना चाहिए। आणि ख्रिस्ती लोक आहेत त्यांचंही हे गुण स्वभाव राहिला पाहिजे। लेकिन हमको मालूम है कि कई लोग कुछ गलत गाइडेंस के कारण वो स्वभाव से बदल जाते। आणि मला माहिती आहे की चुकीच्या मार्गदर्शनामुळे लोक जरा बदलून जातात। धोखा मत करा, फसू नका। हम रोज अपने आप को मानव नम्र और दीन करते जाए आणि दररोज आपण स्वतःला नम्र आणि दीन करत जा। हम कभी भी घमंडी नहीं होना, कधीही आपण गर्विष्ठ होऊ नये। थोड़ा भी मेहपन आ गया तो फिर हो गया, आणि थोडा पण मीपणा आला तर मग तो गेला। यीशु मसीह हमेशा अपने आप को नम्र किया। येशू ख्रिस्त नेहमी स्वतःला नम्र करत गेला है ना। जब फिलिपियों उसका 2रा अध्याय का 8 वचन, फिलिप्पीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 8 वचन। यीशु मसीह की नम्रता का खूबियां आपको मालूम। आणि येशू ख्रिस्ताच्या नम्रपणाचं वैशिष्ट्य तुम्हाला ठाऊक आहे। परंतु उसी बात पर तीसरा पॉइंट मसीह विरोधी का ऐसा है, आणि ख्रिस्त विरोधी संबंधाने तिसरा मुद्दा असा आहे वो अपने आप को ऊंचा करता। आणि ख्रिस्त विरोधी स्वतःला उंच करतो। कितना डेंजर बात है आणि किती भयंकर ही गोष्ट आहे। और अगर हम घमंड की बातें करना तक समझना, वो व्यक्ति दूसरा आत्मा का अधीन है। आणि जो कोणी गर्वाच्या गोष्टी करतो ते समजून घ्या की तो एक वेगळ्या प्रकारच्या आत्म्याच्या अधीन आहे। उसका वचन 2 थिस्सलुनीकियों 2रा अध्याय का 4 वचन। दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 4 वचन। इतना ये तीनों बात दोनों का लिखा आणि दोघांच्याही या 3 गोष्टी लिहिल्या। 4वीं बात आणि 4थी गोष्ट ख्रिस्ता संबंधाने यीशु मसीह दुनिया में निंदित हुआ। आणि या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची निंदा झाली। मतलब यशाया 53 का 3 आणि यशा त्याचा 53 अध्याय त्याचं 3रं वचन। परंतु उसी जगह में मसीह विरोधी को लोग आदर सम्मान करेगा। आणि मग ख्रिस्त विरोधाचा लोक आदर सन्मान करतील। उसको तो बहुत बड़ा समझेगा आणि त्याला तर खूप मोठा ते समजतील। यीशु मसीह को बिल्कुल तुच्छ समझता था आणि येशू ख्रिस्ताला एकदम तुच्छ समजत असेल। लोग बोलता था ये कारपेंटर का बेटा है, ये तो वो मरियम का बेटा है, इसमें बेलज़ेबूल है, ऐसा एकदम उसको अनादर किया गया था। आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने लोक म्हणायचे की हा तर सुताराचा मुलगा आहे, हा तर मरियमचा मुलगा आहे आणि याच्यामध्ये भूतात्मा आहे, अशा प्रकारे त्याची निंदा केली जायची। परंतु उस जगह पर मसीह विरोधी का दुनिया क्या करेगा? आणि ख्रिस्त विरोधाचं जग काय करेल?
उसका लोग आराधना करेगा या वंदना करेगा, उसको प्रशंसा करेगा, बड़ाई पण करेगा. आणि लोक ख्रिस्त विरोधाची आराधना करतील, त्याची प्रशंसा करतील. प्रकाशित वाक्य 13 अध्याय का 3 और 4 वचन. प्रगटीकरण 13 अध्याय 3 आणि 4 वचन. लिखा हो गया. ओके, अभी पांचवा बात आणि पाचवा फरक, यीशु मसीह दुनिया में पिता को महिमा किया. आणि येशू ख्रिस्ताने या जगामध्ये असताना पित्याचा गौरव केला. क्योंकि वो प्रभु की ओर से आया, कारण तो पित्याकडून आला, इसलिए वो पिता का महिमा किया. आणि म्हणून त्याने पित्याचा गौरव केला. परंतु उसी जगह में मतलब मसीह विरोधी क्या किया? आणि त्याच बरोबर ख्रिस्त विरोधाने काय केलं? मसीह विरोधी हमेशा परमेश्वर का निंदा करता. आणि ख्रिस्त विरोधी नेहमी परमेश्वराची निंदा करतो. प्रकाशित वाक्य 3 अध्याय का 6 वचन. आणि प्रगटीकरण त्याचा 13 अध्याय त्याचं 6 वचन. आणि पाचव्याचा जो ख्रिस्त संबंधाने आहे योहान त्याचा 17 अध्याय त्याचं 4 वचन. हो सॉरी, वचन नहीं बताया. हो सॉरी. ऐसा पूछना आप लोग कभी कभी. ओके, लिखा ख्रिस्त संबंधाने जो पाचवा मुद्दा आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याचा गौरव केला, त्याचा संदर्भ आहे योहान त्याचा 17 अध्याय त्याचं 4 वचन. आणि ख्रिस्त विरोधा संबंधाने आहे की ख्रिस्त विरोधाने पित्याला तुच्छ केलं, त्याचा संदर्भ आहे प्रगटीकरण त्याचा 13 अध्याय त्याचं 6 वचन. लिखा होगा ना. ओके, प्रभु का हमेशा वो निंदा करता है, वो बदनाम करता है, उसका बारे में बुरा बात बोलते रहता. ओके, छठवीं बात, 6वी गोष्ट, प्रभु यीशु मसीह ये दुनिया में जीवन बिताने के समय में बहुत शांत और सौम्य था. बोला ना प्रभु ने, मैं नम्र और दीन है, वो कोमल स्वभाव का था. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं जीवन जगामध्ये जीवन जगत असताना तो खूप कोमल स्वभावाने जीवन जगत होता. यशाया 53 का 3. यशाया त्याचं 53 अध्याय त्याचं 3रं वचन. मतलब ये वो वचन में ये बात भी है. आणि त्या वचनामध्ये हे सुद्धा आहे. परंतु मसीह विरोधी आणि ख्रिस्त विरोधी वो तो मतलब डेंजर आदमी है. आणि तो एक क्रूर किंवा एक भयंकर असा मनुष्य होता. उसका स्वभाव कैसा है? आणि त्याचा स्वभाव कसा आहे? मैं वो वचन पढ़ करके आपको वो शब्द मुझे मिलेगा. दानियल 8 अध्याय का 23 वचन. दानियल 8 अध्याय त्याचं 23 वचन. दानियल राज्यों के अंत के समय में जब अपराधी पूरा बल पकड़ेंगे तब क्रूर दृष्टि वाला आणि क्रूर असा एक स्वभावाचा मनुष्य. मतलब मसीह विरोधी कैसे रहेगा? आणि ख्रिस्त विरोधी कसा राहील? क्रूर दृष्टि आणि एकदम क्रूर स्वभावाचा. बोले का मतलब सांगायचं तात्पर्य, किसी को भी देखते हैं तो बहुत गुस्सा से, बहुत जलन से, ऐसा बहुत क्रोध देखने वाला. आणि एकदम असं कोणालाही बघेल तर रागाने बघेल की आता मी तुला फाडून खाईल. यीशु मसीह कैसे देखता? आणि प्रभू येशू ख्रिस्त कसं बघायचा? बहुत प्रेम से, खूप प्रेमाने. हाँ बेटे, हा मुला, हाँ बेटी, हाय मुली, मेरे प्रिय लोगों, आणि माझ्या प्रिय लोकांनो. शांत स्वभाव का और शांत रीति में वो व्यवहार करता. आणि एवढा शांत स्वभावाचा आणि शांत रीतीने व्यवहार करायचा. मसीह विरोधी ऐसा नहीं. आणि ख्रिस्त विरोधी तसं नाही. वो एकदम क्रूर है आणि एकदम क्रूर तो असेल, वो उसका स्वभाव है. आणि तो त्याचा स्वभाव आहे. और 7वां बात, आणि 7वी गोष्ट, कि प्रभु यीशु मसीह शांति का प्रभु है. आणि येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे. शांति का राजकुमार है. आणि येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे. यशाया 9 अध्याय का 6 वचन. यशाया त्याचा 9 अध्याय त्याचा 6 वचन. परंतु मसीह विरोधी कैसा है? आणि मग ख्रिस्त विरोधी कसा आहे? वो एकदम बर्बाद करने वाला है. आणि एकदम सर्वनाश करणारा, मतलब शून्य करने वाला, आणि जे काय आहे ते एकदम विध्वंस करणारा, नष्ट करने वाला, नष्ट करणारा. उसका एकदम मतलब शांति का एकदम किला गडबडी करने वाला, आणि शांतीच्या एकदम विरुद्ध तो म्हणजे गडबड करणारा. दानियल उसका 9 अध्याय का 26-27. दानियल त्याचा 9 अध्याय 26 आणि 27 वचन. आपको वो बात समझ में नहीं आया तो ये वचन पढ़ने के टाइम आपको समझ में आएगा. आणि ही गोष्ट आता जरी नाही लक्षात आली तर हे वचन वाचाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आप जरूर घर में जा करके वापस ये वचनों को मतलब आपने लिखा हुआ शब्द के साथ मिलता है कि नहीं देखना, नहीं तो वो वचन पढ़ने के टाइम पर आपको वहां से वो शब्द मिलेगा. आणि मग घरी गेल्यानंतर आपण जे आहे बघत आहोत त्याच्यानुसार ते आहे का नाही वचन वाचून तुम्ही जरा पडताळून बघा. अभी 8वां बात, 8वी गोष्ट, कि यीशु मसीह हमेशा
मतलब पिता का इच्छा को मतलब अपना भोजन करके समझ करके पिता का इच्छा को हमेशा निभाता था। आणि प्रभू येशू ख्रिस्त नेहमी पित्याच्या इच्छेला आपलं भोजन असं मानत असे। वो स्वर्ग से प्रभु यीशु खुद बोलता है, उसका संदर्भ यूहन्ना 6:38 योहान 6 त्याच्या 38 वचनामध्ये प्रभु यीशु ख्रिस्त स्वतः असे म्हणतात, मैं मेरी इच्छा नहीं, मेरा भेजने वाला की इच्छा निभाने के लिए मैं उधर आया। आणि मी माझी इच्छा नाही तर ज्याने मला पाठवलं त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता मी स्वर्गातून उतरलो आहे। यीशु मसीह हमेशा क्या किया? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नेहमी काय केलं? पिता की इच्छा किया, पित्याची इच्छा पूर्ण केली। प्रेज लॉर्ड है ना। परंतु मसीह विरोधी क्या करता? आणि ख्रिस्त विरोधी काय करतो? वो अपना खुद का इच्छा निभाता आणि आपल्या स्वतःची इच्छा तो पूर्ण करतो। आज हमारे में मसीह का मन है तो इसमें पारखना भी। आणि आपल्यामध्ये जर ख्रिस्ताचं मन आहे तर जरा आपण पारखा। आज का दिन में मैंने मेरा इच्छा किया या प्रभु का इच्छा मालूम करके वो किया। आणि आजच्या दिवसामध्ये मी माझी इच्छा पूर्ण केली का प्रभूची इच्छा जाणून ती पूर्ण केली? आप देखना, तुम्ही जरा पडताळून बघा आप किसकी स्वभाव में बढ़ रहा है देखना, आणि कोणाच्या स्वभावामध्ये वाढत आहात हे जरा पडताळा। बहुत ध्यान देना, खूप लक्ष द्या। अभी शैतान मसीह विरोधी 11 अध्याय उसका 36 वचन। दानिएल 11:36 आपने सबको मिल गया। ओके, 9वीं बात, 9वां मुद्दा, मतलब प्रभु यीशु मसीह उद्धार करने के लिए जगत में आया। आणि प्रभू येशू ख्रिस्त तारण करण्याकरता जगात आला। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। एकमात्र व्यक्ती है प्रियो, ये दुनिया में हम पापियों का उद्धार करने के लिए आया। आणि या जगामध्ये केवळ एकमात्र मनुष्य आहे की जो पापी लोकांचं तारण करण्याकरता आला। जब लूका 19 अध्याय का 10 वचन, लूक त्याचा 19 अध्याय त्याचं 10 वचन। परंतु शैतान किस लिए आया? आणि सैतान कशा करता आला? शैतान मीन्स मसीह विरोधी किस लिए आया? आणि ख्रिस्त विरोधी कशा करता आला? वो नाश करने के लिए आया। तो नाश करण्याकरता आला। है ना। दानिएल 8 अध्याय उसका 24 वचन, दानियल त्याचा 8 अध्याय त्याचं 24 वचन। प्रेज लॉर्ड। आपको समझ में आ रहा है? सबको समझ में आ रहा है कि नहीं? सगळ्यांच्या लक्षात येत आहे ना? इतना अंदर है। आणि ख्रिस्त आणि ख्रिस्त विरोधी याच्यामध्ये किती फरक आहे? उसका 10वां बात, आणि 10वा फरक, यीशु मसीह बोला मैं अच्छा चरवाहा हूँ। आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं मी उत्तम मेंढपाळ आहे। प्रेज लॉर्ड। यीशु मसीह कौन है? आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? अच्छा चरवाहा, उत्तम मेंढपाळ। यूहन्ना 10:4, योहान त्याचा 10 अध्याय त्याचं 4 वचन। परंतु मतलब मसीह विरोधी कौन है? आणि ख्रिस्त विरोधी कोण आहे? आपको वचन को जरा पढ़ना, मुझे वो शब्द मिल जाए। आणि ते वचन जरा वाचा। जकरिया 11 अध्याय का 16-17 वचन, जकरिया त्याचा 11 अध्याय त्याचं 16 आणि 17 वचन। क्योंकि मैं इस देश में एक ऐसा चरवाहा ठहराऊंगा जो कोई हुई को न ढूंढेगा, न दीवार को इकट्ठी करेगा, न घायलों को चंगा करेगा, न जो बलि चंगी है उनका पालन पोषण करेगा, वरन मोटियों का मांस खाएगा और उनके खुरों को फाड़ डालेगा। हाय उस निकम्मे चरवाहे पर। निकम्मी चरवाहा क्या है? निकम्मा चरवाहा। आणि तो निकंबा म्हणजे बिनकामाचा असा तो मेंढपाळ। बिनकामाचा, वो करेक्ट, बिनकामाचा। आणि बिनकामाचा असा तो मेंढपाळ। उसका मसीह विरोधी का नाम है बिनकामाचा चरवाहा। आणि ख्रिस्त विरोधाचं नाव आहे बिनकामाचा मेंढपाळ। उसका 11 गुण, आणि त्याचा 11वा गुण, प्रभु यीशु मसीह एकमात्र सच्चाई है। आणि प्रभु येशू ख्रिस्त एकमात्र सत्य आहे। यीशु मसीह के बाहर सच्चाई है नहीं। आणि येशू ख्रिस्ताच्या बाहेर सत्य नाहीये। है वो यूहन्ना 14 अध्याय का 6 वचन, योहान 14 अध्याय त्याचं 6 वचन। परंतु मसीह विरोधी कौन है? आणि ख्रिस्त विरोधी कोण आहे? झूठ, आणि तो खोटारडा आहे। वो झूठ है आणि तो खोटारडा आहे। यीशु मसीह सत्य है आणि येशू ख्रिस्त सत्य आहे और मसीह विरोधी झूठ है। आणि ख्रिस्त विरोधी खोटारडा आहे। अभी मानव यीशु मसीह ने मानव शैतान की ओर से यहूदी लोगों का बारे में बोलने के लिए में बोला तुम शैतान की ओर से है, वो आरंभ से झूठा है और वो झूठ का पिता भी है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने यहूदी लोकांसमोर असं म्हटलं की तो खोटा आहे, तो खोटं बोलणाऱ्यांचा बापही आहे आणि तो सुरुवातीपासून खोटंच बोलत आला। ये यूहन्ना 8:44 में लिखा आणि योहान 8 अध्याय 44 वचनामध्ये लिहिलेलं आहे। यहाँ पर वो झूठ है, झूठ लिखा है। आणि दुसरं थेसलोनिकराचं पत्र 2 अध्याय 9 ते 12 वचनामध्ये की जो ख्रिस्त विरोधी आहे तो खोटारडा आहे असं लिहिलंय। वो
उसका झूठ पर लोग सब विश्वास करेगा आणि त्याच्या खोटं बोलण्यावर लोक विश्वास करतील. आज भी बहुत लोग ऐसा है सच्चाई पर विश्वास नहीं करता, झूठ बातों पर जल्दी विश्वास करना. आजही लोक काय आहे की जे सत्य आहे त्याच्यावर नाही तर जे खोटे आहे त्याच्यावर लवकर विश्वास करतात. हम जो भी बात विश्वास करता है सच्चे है झूठ है करके थोड़ा जानना. आणि फ्रेंडो, ज्या गोष्टीवर आपण विश्वास करतो ते सत्य आहे का खोटं आहे हे जरा पडताळून बघा. उसका 12वां वचन आणि त्याचा 12वा मुद्दा फरकामधला यीशु मसीह के बारे में बोला है कि वो परमेश्वर का पुत्र है. आणि येशू ख्रिस्त संबंधाने असं म्हटलं की तो परमेश्वराचा पुत्र आहे. पुत्र बड़ी बात है ना. आणि किती मोठी गोष्ट आहे. परमेश्वर का पुत्र. आणि येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे. वचन लूका 12 अध्याय का 35 वचन. लूक त्याचा पहिला अध्याय त्याचं 35 वचन. परंतु विरोधी के बारे में लिखा आणि ख्रिस्त विरोधा संबंधाने असं म्हटलंय विनाश का पुत्र. आणि तो विनाशाचा पुत्र आहे. वो कौन है? तो कोण आहे? ये परमेश्वर का पुत्र है तो वो विनाश का पुत्र. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर परमेश्वराचा पुत्र आहे तर ख्रिस्त विरोधी जो आहे तो विनाशाचा पुत्र आहे. दुसरा अध्याय का 3रा वचन. दुसरं तेसलोनिकरांचं पत्र 2रा अध्याय त्याचं 3रं वचन. अभी यीशु मसीह का क्या हुआ? आणि येशू ख्रिस्ताचं काय झालं? सबसे ऊंचा किया गया. आणि येशू ख्रिस्ताला सगळ्यात उंच करण्यात आलं. यीशु मसीह का बातों पर हमें ध्यान देना चाहिए. आणि येशू ख्रिस्ताच्या गोष्टींकडे लक्ष द्या. है ना. यीशु मसीह सबसे ऊंचा किया गया. आणि येशू ख्रिस्त सगळ्यात उंच करण्यात आला. फिलिपियो 2रा अध्याय का 9 वचन. फिलिपकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 9 वचन. परंतु मानव मसीह विरोधी या अंतिक्रिस्ट का क्या होगा? आणि जो ख्रिस्त विरोधी आहे त्याचं काय होणार? मानव अनंत आग में डाला जाएगा. आणि त्याला अनंत अग्नीमध्ये टाकण्यात येईल. सबसे नीचा जगह. आणि सगळ्यात खालच्या त्या ठिकाणी वो मला अनंत आग में डाला जाएगा. अनंत अग्नीमध्ये त्याला टाकण्यात येईल. प्रकाशित वाक्य 19 अध्याय का 20 वचन. प्रगटीकरण 19 अध्याय त्याचं 20 वचन. मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे प्रियांनो? ये दोनों का अंदर आपको समझ में आया होगा. आणि या दोघांमधला फरक तुम्हाला समजला असेल. आज हम लोग प्रभु का लोगों का एक पहचान, प्रभु का लोगों में प्रभु का छाप है. आणि प्रभूचे लोक कसं काय ओळखणार की प्रभूच्या लोकांवर प्रभूची छाप आहे, शिक्का आहे. कितने लोग बोल सकते हैं कि मुझे पर प्रभु का मला शिक्का है या छाप है? किती लोक असं म्हणू शकतील की मला प्रभूने शिक्का लावलेला आहे. वो पवित्र आत्मा की छाप है. आणि तो पवित्र आत्म्याची मुद्रा आहे. दुसरे कुरिन्थी 12 अध्याय का 22 वचन. दुसरे करंथीकराचं पत्र 1 अध्याय त्याचं 22 वचन. अभी वो दूसरा खत्म हो गया है. आणि आता तो फरक जो सांगत होतो तो संपला. ते 13 मुद्दे आपण पाहिले. जिसने हम पर छाप भी कर दी है. हम पर छाप भी किया. हम पर छाप किया. आणि आपल्याला शिक्का सुद्धा मारला. एफिसियों का 1 अध्याय का 13-14 वचन. इफिसकराचं पत्र 1 अध्याय 13 आणि 14 वचन. और उसी में तुम पर भी जब तुमने सत्य का वचन सुना जो तुम्हारे उद्धार का सुसमाचार है और जिस पर तुमने विश्वास किया, प्रतिज्ञा किए हुए पवित्र आत्मा की छाप लगी. पवित्र आत्मा की छाप लगी. आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला मुद्रांकित करण्यात आलं. 4 का 30 वचन. 4 अध्याय त्याचं 30 वचन. परमेश्वर के पवित्र आत्मा को शोकित मत करो जिससे तुम पर छुटकारे के दिन के लिए छाप दी गई है. छुटकारा के दिन के लिए पवित्र आत्मा के द्वारा प्रभु के लोगों को छाप दिया गया. आणि मुक्तीच्या दिवसाकरता पवित्र लोकांना पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रांकित करण्यात आलं. प्रियो हालेलुया. जब मसीह विरोधी का छाप कहाँ पर है? आणि ख्रिस्त विरोधाचा शिक्का कुठे आहे? प्रकाशित वाक्य उसका 13 अध्याय उसका 16 वचन. प्रगटीकरण 13 अध्याय त्याचा 16 वचन. छोटे बड़े धनी कंगाल स्वतंत्र दास सबके दाहिने हाथ या उनके माथे पर एक छाप कराई. देखा मतलब मसीह विरोधी का छाप दाहिने हाथ में नहीं तो माथे में. आणि ख्रिस्त विरोधाचा शिक्का जो आहे तो उजव्या हातावर किंवा कपाळावर. मतलब कितने लोगों को ये छाप लेना पड़ेगा? आणि किती लोकांना हा शिक्का घ्यावा लागेल? उस समय में जो भी है उसका वो 16 वचन पूरा पढ़ना. 16 वचन पूर्ण वाचा. छोटे बड़े धनी कंगाल स्वतंत्र दास सबके दाहिने हाथ. सबके बोलने के मतलब सबको ये छाप लेना पड़ेगा जो लोग
प्रभु के आगमन में उड़ा लिए नहीं गया सबको, आणि जे प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या नाही गेले त्या सगळ्यांना हा शिक्का घ्यावा लागेल. अभी हमने इससे पहले 7 अध्याय में जब देखा था, आणि या अगोदर 7 अध्यायामध्ये जे आपण पाहिलं होतं, उनको छाप कहां पर मिला था आणि त्यांना शिक्का कुठे मिळाला होता? कहां मिला? भूल गया. वो 1,44,000 लोगों को मानव माथे आणि 1,44,000 लोकांना जे प्रभूने वेगळं केलं होतं त्यांच्या कपाळावर शिक्का मारला होता. मानव जब 7 अध्याय का 13 वचन याद आए इसके लिए थोड़ा पढ़ लो. आणि 7 अध्याय त्याचं 13 वचन आठवणी करता जरा वाचा. इस पर प्राचीनों में से एक ने मुझसे कहा, ये श्वेत वस्त्र पहने हुए कौन है और कहां से आए? मतलब 7 अध्याय का 3रा वचन. जब तक हम अपने परमेश्वर के 3रा वचन. ठीक है. 3 जब तक हम अपने परमेश्वर के दासों के माथे पर माथे पर मतलब कामर डालता, माथे पर क्यों डालता? आणि कपाळावर का टाकण्यात येतं? माथे पर इसलिए डालता जल्दी पहचान हो जाएगी. आणि कपाळावर या करता लावण्यात तर लगेच ओळखून येईल. हाथ में तो जल्दी नहीं पहचान, आणि हातावर आहे तर लगेच दिसणार नाही. माथे में तो जल्दी पहचानेगा. आणि जर कपाळावर आहे त्याला सगळ्यात पहिले दिसून येईल. ओ दंड देने वाला भिक्षु को जल्दी पहचान में आएगा. आणि मग दंड देणारा जो विंचू आहे त्याला लगेच दिसून येईल. इसलिए उसको माथे पर दिया आणि म्हणून ते कपाळावर दिलं. और अनंत काल में पवित्र लोगों को कहां पर छाप मिलने वाला है? आणि अनंत काळामध्ये पवित्र लोकांना तो शिक्का कुठे मिळणार आहे? आप लोगों ने प्रकाश को नहीं पढ़ा ना? पढ़ा है, फिर आप लोगों को याद आ रही है नहीं. अनंत काल में भी हर एक पवित्र लोगों में एक छाप रहेगा. आणि सार्वकालिक जीवनामध्ये सुद्धा म्हणजे 1000 वर्षांनंतर जे सार्वकालिक जीवन राहणार आहे त्यावेळेला सुद्धा पवित्र लोकांना एक शिक्का मारण्यात येणार आहे. नया आकाश नया पृथ्वी में रहने वाले लोगों पर भी एक शिक्का मारा जाएगा. आणि नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये राहणारे जे पवित्र लोक आहेत त्यांना सुद्धा शिक्का मारण्यात येईल. कहां पर मारा जाएगा? आणि तो कुठं मारला जाईल? ठीक है, आप लोगों को तकलीफ नहीं रहेगा. 22 अध्याय के 4 वचन. प्रगटीकरण 22 अध्याय 4 वचन. उसका गुण देखेंगे और उसका नाम उसके माथों पर लिखा हुआ होगा. उनका नाम उनकी माथे पर लिखा हुआ रहेगा. आणि त्यांचं नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेलं असेल. कितना अनोखा बात है आणि किती अद्भुत गोष्ट आहे. तो अभी यहाँ पर ये 13 अध्याय का 18 वचन में क्या लिखा? आणि 13 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये काय लिहिलंय? इस पशु का संख्या क्या है? आणि या पशुची संख्या काय आहे? आपण येतो ज्ञान इसीलिए है जिसे बुद्धि हो वह इस पशु का अंग जोड़ दे, क्योंकि वह मनुष्य का अंग है और उसका अंग 666 थे. देखा, मतलब ऐसा 666 करके योना ऐसा क्यों लिखा? आणि योनाने असं 666 अंक असा का लिहिला? और इसको समझने के लिए ज्ञान चाहिए बोलता. आणि याला समजण्याकरता ज्ञान पाहिजे. मतलब क्या मालूम है? याचा अर्थ काय माहिती का? और योगन सीधा उसका नाम लेने से उसी टाइम में उसका गला काट देता. आणि योनाने सरळ त्याचं नाव जर घेतलं असतं त्याच वेळेला त्याचा गळा कापला असता. क्योंकि ये 666 का नंबर किसका है? आणि हा 666 नंबर कोणाचा आहे? कैसर नीरो का. आणि कैसर नीरोचा उसका नंबर है वो. आणि हा त्याचा नंबर आहे. उसका नंबर इब्राय भाषा में ग्रीक भाषा में काउंट करेगा तो 666 आएगा. आणि त्याचा जो नंबर आहे इब्री भाषेत आणि ग्रीक भाषेमध्ये जर जोडला तर 666 येतो. ये जो नंबर जोड़ने का रीति आपको मालूम है क्या? आणि नंबर जोडण्याची पद्धत तुम्हाला ठाऊक आहे का? ये मीन्स 6, ए म्हणजे 6, बी मीन्स 12 आणि बी म्हणजे 12, सी मीन्स 18, सी म्हणजे 18, डी बोलेगा तो 24 आणि डी म्हटलं तर 24. मतलब ये 6 का गुणा में मिसर तकी से ई में जाएगा. आणि 6चे पाडे म्हणत जायचं ते झेड पर्यंत. अब जो मिल जोड़ कर जब आएगा आणि ज्या वेळेला ते जोडू वो 666 आएगा. आणि त्या वेळेला 666 येतो. अभी ये सब कैसर नीरो ये बात को अगर आप जोड़ेगा तो आणि कैसर नीरो या शब्दाला या अल्फाबेटला तुम्ही जर जोडलं तर मतलब कैसर मीन्स CAESOR कैसर CAESOR कैसर. और नीरो NERO आणि नीरो म्हणजे NERO. अब इसका नीचे वो संख्या लिखते जाना आणि ते खाली खाली ती संख्या लिहित जा. पहले बात आपको जानना चाहिए कि n बोलेगा तो संख्या कितना है.
आणि पहिली गोष्ट एन म्हटलं म्हणजे त्याची संख्या किती आहे. मतलब अगर आपको वो एन कितना है करके अगर नहीं मालूम है तो गलत हो जाएगा. आणि एन किती आहे ते तुम्हाला नाही माहिती तर मग ते चुकीचं होईल. 6 का गुणा में मतलब आना चाहिए आणि 6च्या पटीमध्ये ते यायला पाहिजे. इसी प्रकार त्याचप्रमाणे शैतानी संबंध का जो भी बात आता है आणि सैतानाच्या संबंधाने ज्या काही गोष्टी येतात तकरीबन हर एक बातों में 666 आणि साधारण रीतीने सर्व गोष्टीमध्ये 666 अंक येतो. मैं उसको आपको कुछ शब्द आपको बताता हूँ. आणि काही शब्द मी तुम्हाला सांगतो. मतलब डेविल और ड्रैगन, डेविल आणि ड्रॅगन ये दोनों शब्द मिला करके देखेगा तो आणि हे दोन्ही शब्द जर जोडले तर 666 आएगा. 666 येईल. और एग्जाम्पल के लिए मैं आपको एक नमूना बताता हूँ. आणि उदाहरणार्थ मी तुम्हाला एक नमुना सांगतो. आप पहले डेविल करके वो थोड़ा लिखो. आणि डेविलचं स्पेलिंगला DEVIL डेविल. तो उसके नीचे आप लिखो डी मीन्स 24 आणि डीच्या खाली लिहा डी म्हणजे 24 और ई के नीचे 30 आणि ईच्या खाली 30 लिहा. वी के नीचे 132 आणि व्हीच्या खाली 132 लिहा. और आई के नीचे 54 आणि आयच्या खाली 54 लिहा. और एल के नीचे 72 आणि एलच्या खाली 72 लिहा. अभी प्लस आणि प्लस ड्रैगन. ड्रॅगन म्हणजे DRAGON ड्रॅगन. अभी ये इसका भी संख्या लिखना नीचे. आणि याची सुद्धा संख्या खाली लिहा. ड्रैगन का डी के नीचे 24, डीच्या खाली 24, आर का नीचे 108, आरच्या खाली 108, ए का नीचे 6, एच्या खाली 6, जी के नीचे 42 जीच्या खाली 42 और ओ के नीचे 90 ओच्या खाली 90 और एन का नीचे 84 आणि एनच्या खाली 84. अब ये दोनों जोड़ करेगा. आणि डेव्हिल ड्रॅगन या शब्दाच्या खाली आलेल्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्या जोडून बघा कितना आएगा. किती येईल. 666 आएगा. आणि 666 येईल. समझ में आया. लक्षात आलं. इसी रीति में त्याचप्रमाणे आप मार्क ऑफ बीस्ट ऐसा लिखना. आणि मार्क ऑफ बीस्ट, मार्क ऑफ बीस्ट का भी नंबर 666 है. आणि मार्क ऑफ बीस्ट याचा नंबर सुद्धा 666 आहे. आप लोग मार्क ऑफ बीस्ट का स्पेलिंग आपको मालूम. आणि मार्क ऑफ बीस्टचं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे. MARK मार्क ऑफ OF आणि बीस्टचं स्पेलिंग आहे BEAST. इसके नीचे आप ये संख्या अगर आपने लिख रहा है तो लिख दो. मैं आपको बताता हूँ. आणि याच्या खालची संख्या तुम्हाला जर लिहायची इच्छा असेल तर मी सांगतो, तुम्ही लिहून घ्या. मार्क के नीचे एम के नीचे लिखो 78 आणि एमच्या खाली 78 और ए के नीचे 6, एच्या खाली 6, आर के नीचे 108, आरच्या खाली 108 के नीचे 66 आणि केच्या खाली 66. फिर ऑफ जो है ना उसमें ओ के नीचे 90, ओच्या खाली 90 और एफ के नीचे 36 आणि एफच्या खाली 36. अभी 20 और उसके नीचे बी के नीचे 12, बीच्या खाली 12. मतलब लिख पा रहा है ना. स्पीड ज्यादा है. हाँ. और ई के नीचे 30 आणि ईच्या खाली 30 संख्या. फिर ए के नीचे 6, एच्या खाली 6 और एस के नीचे 114, एसच्या खाली 114 और टी के नीचे 120. आणि टीच्या खाली 120. ये जो जोड़ेगा आणि हे जर जोडलं तर 666 आएगा. आणि 666 येईल. इसका मतलब डेविल और ड्रैगन उसका भी नंबर 666 है. डेविल आणि ड्रॅगन यांचा पण संख्या 666 आहे. मार्क ऑफ बीस्ट उसका भी नंबर 666 है. आणि मार्क ऑफ बीस्ट म्हणजे पशुचं चिन्ह, त्याची सुद्धा संख्या 666 आहे. अभी देखो शैतान का संबंध का और तीसरा एक बात. आणि सैताना संबंधाने तिसरी गोष्ट लुसिफर प्लस हेल. आणि लुसिफर प्लस हेल, क्योंकि उसको उधर ही रहना है. कारण त्याला तिथेच राहायचंय. ये दोनों जोड़ेगा तो 666 आएगा. आणि या दोघांना जोडलं तर 666 येईल. लुसिफर आप स्पेलिंग लिखो. आणि लुसिफरचं स्पेलिंग लिहा. LUCIFER आणि LUCIFER लुसिफर. लिखा. LUCIFER लुसिफर. फिर हेल का HELL. आणि हेलचं स्पेलिंग HELL. समझ में आया. अभी उसके नीचे संख्या लिखो. आणि त्याच्या खाली संख्या लिहा. यहाँ तक आया ना.
आप लोग सब लोग लिख पा रहे हैं? आणि सगळे लिहू शकले का? ये हमेशा नहीं मिलेगा, ये आज आपको इसका डिटेल दे रहा हूँ आणि हे नेहमी तुम्हाला भेटणार नाही, आज तुम्हाला सविस्तर सांगत आहे. एल का नीचे 72 आणि एलच्या खाली 72, यू के नीचे 126 आणि यूच्या खाली 126, सी के नीचे 18 आणि सी च्या खाली 18, आई के नीचे 54, आयच्या खाली 54, एफ का नीचे 36, आणि एफ च्या खाली 36, ई के नीचे 30, आणि ई च्या खाली 30, आर के नीचे 108, आणि आर च्या खाली 108. लुसिफर हो गया. लुसिफर झालं. अभी हेल, आणि आता हेल. एच के नीचे 48, आणि एच च्या खाली 48, ई के नीचे 30, आणि ई च्या खाली 30, एल एल 2 एल है तो उसका दोनों का नीचे 72. आणि एल च्या खाली 72, आणि दुसऱ्या एल च्या खाली सुद्धा 72. कितना आया? 666 आएगा. आणि त्यांची संख्या जर जोडली तर 666 होतं. जोड़ना, घर में जाके जोड़ो. आणि घरी जाऊन जोडा. अभी एक बड़ा चमत्कार की बात बोलता. आणि एक मोठ्या चमत्काराची गोष्ट. क्या बात मालूम है? आणि ते काय माहिती का? कंप्यूटर. कंप्यूटर का नंबर 666 है. आणि कंप्यूटरचा सुद्धा संख्या 666 आहे. कंप्यूटर आप यूज करता है, इसमें कोई धोखा नहीं. हाथ में आ गया, माथे पर आ गया तो क्या. आणि कंप्यूटर तुम्ही वापर करता, त्याच्यामध्ये काही अडखळ नाहीये, पण ते तुमच्या कपाळावर हातावर आलं तर मग गेलं. मैं आपको कल भी बोला ना, मला आधार कार्ड यूज कर लो, नो प्रॉब्लम. आधार कार्ड में 666 है. आणि आधार कार्ड वापरा, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये 666 आहे. दो पण वो नंबर अभी चिप के रूप में, माइक्रो चिप के रूप में आपका हाथ में माथे पर आएगा तो गड़बड़े. आणि मग ते मायक्रोचिपने तुमच्या हातावर किंवा कपाळावर आलं तर मग गडबडे. और एक गारंटी बात है, आएगा ही. आणि एकदम गॅरंटी आहे की ते येणार. आपका नहीं, तुम्हाला नाही. जो उधार नहीं पाए उनका, ज्यांचं तारण नाही झालं त्यांना. तो अभी कंप्यूटर का स्पेलिंग लिखो. आणि कम्प्युटरचा स्पेलिंग लिहा. COMPUTER. UTER. सबको आ गया कंप्यूटर. COMPUTER. अभी इसको आपको अभी ऊपर लिखा हुआ कई शब्द से आपको जल्दी लिख सकता है. आणि वरती जे शब्द होते त्याच्याने तुम्ही हे लवकर लिहू शकाल. C मीन्स 18. सी म्हणजे 18. O का नीचे 90. O च्या खाली 90. M के नीचे 78. आणि M च्या खाली 78. P के नीचे 96. आणि P च्या खाली 96. और U के नीचे 126. आणि U च्या खाली 126. और T के नीचे 120. आणि T च्या खाली 120. E के नीचे 30. आणि E च्या खाली 30. R के नीचे 108. आणि R च्या खाली 108. तो 666 आएगा. तर ते 666 येईल. बोले कार्तिक है. सांगायचं तात्पर्य काय? मतलब उस समय में इस 666 लगाने वाला कंप्यूटर तक आज रेडी है ना. आणि त्यावेळेला जो शिक्का लावणार आहे त्या कम्प्युटरचं काम सगळं तयार झालेलं आहे. अभी मला न्यू वाला रीडिंग में मैंने सुना है कि माथे पर जिसको लेना है इंजेक्शन का भी जरूरत नहीं, एक हेलमेट है, मानो उसको आपको लगाएगा 2 मिनट में वो निकालेगा, तब तो कुछ छिपाव का अंदाज जाएगा, आपको मालूम नहीं पड़ेगा. आणि मग आता इंजेक्शन लावायची गरज नाही, जर कपाळावर लावायचंय तर एक हेल्मेट घालतील, 2 मिनिटं हेल्मेट ठेवायचं, नंतर ते काढून घ्यायचं, तर ते ऑटोमॅटिक ती मायक्रोचिप तुमच्या कपाळाला वर जाईल. दूसरा जो कुछ एक तुमने किया तो वो होता है ना, ऐसा एक इधर ला करके लगाएगा, कुछ बाद में वो अंदर जाएगा. आणि मग ज्या वेळेला जखम झाल्यानंतर आपण जसं बँडेज लावतो तसं बँडेज तुमच्या हातावर लावण्यात येईल आणि थोड्या वेळानंतर ते बँडेज काढून घेतलं जाईल आणि त्याच्यातून ती मायक्रोचिप तुमच्या हातावर येईल. थोडा भी वेदना नहीं आणि थोडा पण त्रास नाही. अभी आपको मालूम है, हमारे पहले ब्लड टेस्ट के लिए अपन इधर से लेता था, नहीं तो इधर सुई लगाता था. अभी सुई लगाने की जरूरत नहीं, ऐसे थोड़ी देर एक दिखाएगा तो आपके बाहर खून आएगा. आणि मग आता आपल्याला जर रक्त द्यायचंय तर आपल्या बोटाला या ठिकाणी सुई मारली जाते किंवा आतमध्ये वेन मध्ये ती सुई आतमध्ये घुसून रक्त बाहेर काढलं जातं तर आपल्याला वेदना होता. पण आता इथे काहीच तसं नाहीये. एक बँडेज सारखा कागद तुमच्या बोटावर लावला जाईल तर ते ऑटोमॅटिक पूर्ण बाहेर रक्त बाहेर येईल. क्या क्या बात है. आणि काय काय गोष्टी मसीह विरोधी ने अपना कारवाई के लिए दुनिया में सब कुछ कर चुका है. आणि ख्रिस्त विरोधाने आपल्या कामाकरता जगभरामध्ये सगळ्या गोष्टी केल्या आहेत. अभी
मानव मसीह विरोधी का काम करने के लिए अभी दुनिया पूर्ण रूप में तैयार हो चुका है। आणि ख्रिस्त विरोधाचं काम करण्याकरता जग संपूर्ण तयार झालंय। अभी आप सोचो, आपका मन में ऐसा विचार भी नहीं आ सकता आणि तुमच्या मनामध्ये असा विचार पण येऊ शकत नाही। 2 साल पहले ऐसा कोई बोलेगा तो भी हम विश्वास नहीं करेगा। आणि 2 वर्षापूर्वी कोणी असं बोललं तरी आपण विश्वास नाही करणार। तो आज का न्यूज में क्या बोला मालूम? आणि आजच्या न्यूज मध्ये काय म्हटलं माहिती का? बेंगलुरु से लोग भाग रहा है आणि बेंगलोर मधून लोक पळत आहे। अरे इतना बड़ा IT सिटी, इतना वर्ल्ड लेवल का नंबर 1 सिटी, वो उधर से लोग भाग रहा है। आणि 1 नंबरचं ते IT शहर आहे, तिथून लोक पळत आहे। क्यों? का? पानी नहीं। पाणी नाहीये। पानी नहीं, पाणी नाही। सिटी में रहने वाला, अच्छा जगह पर रहने वाले लोगों के लिए, एक व्यक्ति के लिए एक दिन के लिए रेशन लेवल पर 1 मटका पानी। आणि शहरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्ती करता एका दिवसातून एकदम 1 मडकं पाणी। उसमें आपको सब कुछ होना है आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे। अभी कौन सा महीना? आणि आता कुठला महिना? मार्च। हा मार्च महिना आहे। अभी कितना समय अभी बाकी है? अजून किती वेळ बाकी आहे? अभी तो 1 मटका मिल रहा है आणि आता 1 मडकं भेटतंय, शायद आगे जाकर 1 लीटर मिलेगा आणि कदाचित पुढे जाऊन 1 लिटर भेटेल। समझ में आया? लक्षात आलं का? ये भी VIP की बात है। आणि हे VIP लोकांचं आहे। साधारण लोग आणि साधारण लोक मटका लेकर इधर उधर सब भाग रहा है आणि मडकं घेऊन इकडे तिकडे पळत आहे। इतना भी पैसा देने के लिए तैयार है लेकिन मिलने के लिए नहीं। आणि पैसे द्यायला तयार आहे पण पाणी नाही भेटत। कहाँ पर? कुठे? बेंगलोर में। आणि बेंगलोर मध्ये। इंडिया का नंबर 1 टॉप सिटी में एक सिटी है बेंगलोर। आणि भारतामध्ये असणारे जे मुख्य शहर आहे त्या मुख्य शहरांपैकी एक शहर आहे ते म्हणजे बेंगलोर शहर। नासिक से भागना चाहता है क्या? आणि नाशिक मधून पळायची इच्छा आहे का? अभी भी हम सोचते हैं कि हम लोग जाने के बाद में इन लोग बेंगलोर का जैसा नहीं, उसे भी भयंकर रीति में भागेगा। आणि मग आपण इथून उचलल्या गेल्यानंतर हे लोक बेंगलोर सारखं नाही त्याच्याही भयंकर रीतीने पळतील। हम लोग ये देश का नमक के रूप में और ज्योति के रूप में प्रभु ने मेरे कहा। आणि आपण या देशाचे मीठ आणि प्रकाश म्हणून प्रभूने ठेवलंय। इसलिए अभी भी नासिक में ठंडा पड़ने को है आणि म्हणूनच अजूनही नाशिक मध्ये थंडपणाची अवस्था आहे। परंतु हमारे जाने का टाइम आ गया। आणि आपला जाण्याची वेळ आली। अभी ज्यादा इंतजार करना नहीं पड़ेगा। आता जास्त वेळ वाट पाहण्याची गरज नाही। इसलिए म्हणून अभी अपने को ये देखना है। आणि आता आपल्याला पाहायचंय आज सच में मैं प्रभु का छाप लेकर के प्रभु का जन बन करके जी रहा है क्या? आणि प्रभूचा शिक्का घेऊन मी प्रभूचा गुण जीवन जगत आहे का? जिसका उद्धार हुआ है, ज्याचं तारण झालंय, उस पर प्रभु का छाप है। आणि त्याच्यावर प्रभूचा शिक्का आहे। परंतु जो उद्धार नहीं पाया, ज्याचं तारण नाही झालं, उसमें प्रभु का छाप नहीं, आणि त्याच्यावर प्रभूचा शिक्का नाही। फिर उसमें क्या आएगा? आणि मग त्याच्यावर काय येईल? सामान्य रीति में मसीह विरोधी का छाप आएगा। आणि साधारण रीतीने ख्रिस्त विरोधाचा शिक्का येईल। और वो दिन बहुत निकट है। आणि तो दिवस खूप जवळ आहे। आज प्रभु के दास ने याद दिलाया, आज प्रभूच्या दासाने आठवण करून दिली, उद्धार का द्वार बंद होने जा रहा है। आणि तारणाचा दरवाजा बंद होत आहे। बिल्कुल प्रिय। आणि एकदम प्रियांनो, अभी आपको विश्वास करने के द्वारा ये उद्धार प्राप्त है। आणि विश्वासाच्या द्वारे तुम्हाला हे तारण उघड आहे। परंतु अभी भी आप ये सच्चाई पर विश्वास नहीं करोगे, अजूनही या सत्यावर तुम्ही विश्वास नाही केला तर आपको झूठ पर विश्वास करना पड़ेगा। ऐसा एक आत्मा का व्यवहार आपके ऊपर आएगा। आणि तुम्हाला खोट्या गोष्टींवर विश्वास करावा लागेल। अशा प्रकारच्या आत्म्याचा व्यवहार त्यावेळेला राहील। और वो भयंकर उस महाक्रोध के दिनों में चले जाएगा। आणि तो महाक्लेशाच्या त्या भयंकर दिवसामध्ये जाईल। तो प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्यावा। अभी अगर जिसका उद्धार नहीं हुआ, आणि अजून ज्यांचं तारण नाही झालं, आज भी प्रभु दास ने बोला, प्रभु आपके ओर हाथ फैला रहा है। आणि प्रभू तुमच्याकडे हात पसरवत आहे। प्रभु को आपके ऊपर बहुत तरस आ रहा है। आणि प्रभू तुमच्यावर खूप कळवळा येत आहे। प्रभु आपको बुला रहा है। प्रभु तुम्हाला बोलवत आहे। प्रियो, अवसर को बहुमूल्य जाने आणि संधीचा तुम्ही सदुपयोग करा। ये बहुत बड़ा, ये उद्धार को अपना करके प्रभु का जन बनकर, प्रभु के आत्मा का छाप पाकर प्रभु के आगमन की बाट जो जाओ। आणि तुमच्या आत्म्याचं तारण करून प्रभूचा व्यक्ती होऊन, प्रभूच्या आत्म्याचा शिक्का लावून तुम्ही प्रभूचे व्यक्ती होऊन जीवन जगा। जो भी अभी तक नहीं लिया, आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत नाही घेतला, वो खोया हुआ है आणि तो हरवलेला आहे। प्रियो, प्रभु आज भी आपके ओर हाथ फैला रहा है। प्रियांनो, प्रभू आजही तुमच्याकडे प्रभू हात पसरवत आहे। आप ये वाणी सुन ले, आणि ही वाणी तुम्ही ऐका। प्रभु आपको आशीष दे। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव। प्रभु को महिमा दे। प्रभूचा गौरव हो। आमीन। आमीन।